जय योगेश्वर मित्रांनो, आपण आज मराठी भाग 1 त्यातलं एक भावगीत आहे, पेज नंबर 126. त्याचं नाव आहे वेदिकतेचा ध्यास धरा. तर हे आहे आपलं स्वाध्याय गीतमाला भाग 1 मराठी. तर आपण काढतोय 126 पेज नंबर 126 पेज नंबर. तर मित्रांनो, खूप छान भावगीत आहे, आपण ते आज म्हणणार आहोत. अंतरीच्या आत्म्यास कळू द्या आयुष्याचा मार्ग खरा, स्वाध्यायाची कास धरा रे वेदिकतेचा ध्यास धरा. जीवनात चैतन्य फुलविण्या, श्रद्धेलाही दृढतर करण्या, कृती भक्तीचा भाव फुलेरा, सृजनशक्तीने सावरूया. जय योगेश्वर गर्जत आता वेदिकतेचा ध्यास धरा, स्वाध्यायाची कास धरा रे वेदिकतेचा ध्यास धरा. मनोमनीचा राम भेटण्या, मानवतेचा धर्म जाणण्या, चराचराचे मर्म जाणुनी गीतेमधले कर्म करूया. पुरुषार्थाचा मार्ग ऐकला वेदिकतेचा ध्यास धरा, स्वाध्यायाची कास धरा रे वेदिकतेचा ध्यास धरा. मालिनी जाहली संस्कृती गंगा, वादविवादे जमला कचरा, निर्मळ नितळ पवित्र्याला आचरणारे चरण धरूया. पांडुरंग ते तुम्हा सांगती वेदिकतेचा ध्यास धरा, स्वाध्यायाची कास धरा रे वेदिकतेचा ध्यास धरा. अंतरीच्या आत्म्यास कळू द्या आयुष्याचा मार्ग खरा, स्वाध्यायाची कास धरा रे वेदिकतेचा ध्यास धरा. वेदिकतेचा ध्यास धरा, वेदिकतेचा ध्यास धरा. तर मित्रांनो, आपल्या दादाजींनी आपल्याला खूप अशी भावगीतमधून सांगितलेलं आहे की आपण कर्म चांगले करावे, चांगल्या मार्गाला लागावे, वाईट कामं करू नये. तर आपले दादाजींचा स्वभाव ही आपल्या श्रीकृष्ण भगवानसारखाच होता. त्यांनी आपल्याला केंद्र, पटनाट्य असे खूप प्रकारचे ॲक्टिव्हिटीज दिल्या. त्याच्यामुळे आपण आपलं मन शुद्ध किंवा आपल्याला हॅपीनेस यायला हवा जे जीवन जगताना. तर खूप मोठं आपल्याला ही एक प्रकारची शाळा किंवा एक प्रकारचं मंदिर उभे करून दिलेलं आहे, ज्यात आपण आनंदाने राहू शकतो, आनंदाने खेळू शकतो, आनंदाने विचार मांडू शकतो, आपले मत मांडू शकतो. तर मित्रांनो, आपण असेच वेगवेगळ्या प्रकारचे भावगीत मराठी, हिंदी ते सांगूया आणि त्याच्यातलं दादाजींनी काय सांगितले ते आपण ऐकूया. ऐकू आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच पुढील अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा की कसं स्वाध्याय केंद्र काय शिकवतात तिथे, ज्या आपल्याला अजून पण कोणाला माहीत नाही. स्वाध्याय केंद्र छोट्या गावांमध्ये पण आपलं स्वाध्याय केंद्र चालू होऊन गेलं आहे, पण ज्या गावात नाही आहे त्या गावात आपण जाऊ शकतो, तिथे आपण भावपेढी करू शकतो. त्याच्यासाठीच मी हे चॅनल उघडलेलं आहे, जे आपल्याला भावगीतसाठी किंवा मग दुसरे काहीही ॲक्टिव्हिटीजसाठी ते आपण इथे करू शकतो. तर असंच मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसं वाटलं भावगीत त्याला कमेंट करा. थँक्यू मित्रांनो.